गेला चला पंच घाई करायची आपण खूप उशीर झालाय अजून आपल्याला आजच्या दिवसामधील फायनल सुद्धा खेळवायचे आहे चार षटकांचा सामना असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लक्ष ठेवायचंय चला आता सामन्याला सुरुवात प्रथम गोलंदाजी सगळा आलाय तर गोलंदाज हो पहिला चेंडू नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चांगलासा स्वतःच्या गोलंदाजीवरती चांगलासा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तिथं मागच्या सामन्यामध्ये जर बघितलं तर जगन यांनी चांगलीशी गोलंदाजी केली होती आणि आताही तशी सुरुवात करताना निर्धाव असा चेंडू पहिला चेंडू बघूया जर फलंदाज म्हटलं तर पंकज हा स्फोटक फलंदाजही आहे बघूया दुसरा चेंडू हो आता मात्र लेग साईडच्या दिशेने चेंडू जाईल का नक्की चेंडू गेला सीमेच्या पलीकडे 6 धावेसाठी आपल्या संघाचं 6 धावेंनी अकाउंट ओपन करताना पंकज पहिला चेंडू चांगलासा चेंडू हाताळला होता परंतु दुसऱ्या चेंडू बघितलं तर पंकजाच्या बॅट मधून 6 धावेंचा षटकार आला बघूया पुन्हा एकदा तिसरा चेंडू पंकज साठी हो आता मात्र सुंदर अशी गोलंदाजी बाईकच्या स्वरूपामध्ये नक्कीच एक धाव जाईल खराब असा यष्टीरक्षक म्हणावं लागेल हो चांगला असा फटका चेंडू सीमेरेषे पार 6 धावेसाठी षटकार पंकजच्या बॅट मधून हा दुसरा षटकार या षटकामध्ये चांगली अशी फटकेबाजी आता मात्र पंकजच्या बॅट मधून दिसते आपल्याला या षटकामध्ये जर बघितलं तर 2 षटकार आले या गोलंदाजाला धावसंख्या भर धावसंख्या झाली ती 13 धावा अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक बघूया 2 चेंडूचा कसा सामना करतील पंकज हो पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न खराब असा यष्टीरक्षक म्हणावं लागेल बाईकच्या स्वरूपामध्ये नक्कीच एक धाव जेव्हा जेव्हा गोलंदाज निर्धाव असा चेंडू टाकतो यष्टीरक्षकाची काही साथ मिळत नाही गोलंदाजाला बाईकच्या स्वरूपामध्ये असं बघायला गेलं तर 2 धावा अभंतरशा भेटलाय बघूया आता मात्र शेवटचा चेंडू या षटकातील पंकज साठी आता मात्र खराब चेंडू +1 अशा 2 धावा पाच चेंडू आणि 16 धावा जर बघायला गेलं तर या षटकामध्ये चांगल्याशा धावा गोळा केला या फलंदाजाने बघूया शेवटचा चेंडू या षटकातील हो शेवटचा चेंडू होता चांगला असा चेंडू निर्धाव असा चेंडू षटक संपलंय एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 16 धावा बघूया दुसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज स्ट्राइक वरती दिसतो आपल्याला अजय पहिला चेंडू अजयचा मुनप साठी हो खराब चेंडू
वाईट चेंडू अवंतराशी एक धाव. पब्लिक आहे कसं रे गावात कोणीच नाही सगळे इकडे येतात ना. चांगला असा चेंडू. बघूया किती धावा काढतील. एक धाव पूर्ण केली आणि नक्कीच एक धावावरती समाधान. नक्की स्ट्राईकला जातील आता मात्र पंकज ज्यांनी मागच्या षटकामध्ये 2 षटकार लगावले होते. तोच सलामीचा फलंदाज पंकज. धावसंख्या 18 धावा म्हणजे एक चेंडू आणि 18 धावा. बघूया षटकामध्ये पंकजाची फलंदाजी किती मोठे फटके येतील. हो चांगला असा चेंडू त्याच्यावरती सुरेख असा फटका चेंडू सीमेच्या पलीकडे 4 धावांसाठी. या ठिकाणी आशिष पवार यांचंही आगमन आल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद आशिष पवार. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे सहर्ष स्वागत. बघूया हेमंत शेट्टी कुठले पंच. आणि या ठिकाणी आजच्या या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सन्माननीय श्री हेमंतजी शेट्टी साहेब. जय पॅनल, जय अंपायर पॅनल, जे कल्याण डोंबिवली आणि आता टेनिस क्रिकेटमध्ये सध्या त्यांचा प्रथम क्रमांक लागतो अशा पॅनलचे प्रमुख पंच हेमंतजी शेट्टी यांचं कसारा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. आता मात्र मोठा गाडी बाद पंकजच्या स्वरूपामध्ये. जर बघितलं तर अजय यांनी मोठा गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरवलं ते, कारण का स्फोटक फलंदाज होता आणि त्या फलंदाजाला तीन चेंडू आणि हॅलो रन 23 ना. 3 चेंडू आणि 23 धावा आतापर्यंत हे समीकरण. बघूया अजय चांगली अशी गोलंदाजी करतोय. पंकजची जागा सांभाळण्यासाठी जातील ते अजय. बघूया अजय टू अजय. या षटकातील 3 चेंडू शिल्लक. चौथा चेंडू अजय आता अजयचा. चांगला असा चेंडू, निर्धाव असा चेंडू. आता मात्र चांगला असतं यष्टीरक्षक म्हणावं लागल. पाचवा. हॅलो 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 हॅलो. पाचवा चेंडू होता. पाचवा चेंडू निर्धाव असा चेंडू. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू अजयचा. जर बघायला गेलं तर आतापर्यंत अजयला 2 चेंडू निर्धाव अशा टाकण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज अजय. बघूया शेवटचा चेंडू. हो फुलका चेंडू होता. फुलका चेंडूचा पुरेपूर फायदा घेताना फलंदाज अजय 6 धावांसाठी षटकार येतं. शेवटच्या चेंडूवरती आला हा षटकार. नाही. अरे पण इकडे रिव्ह्यू तयारीत राहा. बघूया लेग हंपरचा डिसिजन आला तो 9 चेंडू. नक्कीच 2 पंचांचा
चेंडू न असणारे पंच नक्कीच फुलटा चेंडू होता कमरेच्या वरती. नक्कीच इथं आमचे थर्ड पंच एकनाथजी दगडे साहेब. आणि हा चेंडू म्हटलं तर फिलिपचा चेंडू नक्कीच 2 चेंडू निर्धाव टाकले होते अजयने, परंतु तिसरा चेंडू 9 आणि त्या 9 वरती हा फटका 6 धावांचा. बघूया आता अजयसाठी फिलिपचा चेंडू. फिलिपचा चेंडू चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेने. बघूया 1 धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न करेल का अजय? खराब असं थोडं बंबर दिसतानी, परंतु 2 धावा पूर्ण केल्या. चांगलं असं दोन्ही फलंदाजांमध्ये रनिंग. किती ओव्हर 2 का पूर्ण का? 2 रन. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर धावसंख्या बघायला गेली तर धावसंख्या झाली 32 धावा. शर्मा धावसंख्या आहे ती 32 धावा. हॅलो, धावसंख्या ती 32 धावा. 12 चेंडूमध्ये 32 धावा आतापर्यंत खर्च केला गोलंदाजाने. बघूया तिसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज रणजित. आता मात्र स्ट्रायकर जातील ते सलामीचे फलंदाज मुनाफ. बघूया शेवटचे 12 चेंडू या इनिंग मध्ये शिल्लक. या 12 चेंडूवरती किती धावा गोळा करतील मतीन 11 संघ. पहिला चेंडू रणजित याचा निर्धाव असा चेंडू मुनाफला. नक्की जर बघायला गेलं तर फिरकीचा जादूगर म्हणून ओळखला जातो या गोलंदाजाला. तशी जादू दाखवताना या कसारा विभागामध्ये पहिला चेंडू जर बघितलं तर निर्धाव असा चेंडू. बघूया दुसरा चेंडू पुन्हा एकदा मुनाफसाठी. हो, चांगला असा फटका मुनाफच्या बॅट मधून निघाला चेंडू. 1 बाउन्स 4 धावांसाठी चौकार. कमी नाही फोन चालले त्या बायकोचे. दरम्यान रणजितच्या एका चेंडूवरती चौकार आणि पुढचा चेंडू बघूया. आणि आता मात्र चेंडू हवे त्या ठिकाणी. आणि हॅलो 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 आणि रणजित मात्र यशस्वी होतोय मुनाफला बाद करण्यासाठी. एक लालची एक चेंडू टाकला होता ज्या चेंडूवरती मुनाफला वाटला असेल हा चेंडू बाहेर जाईल, परंतु तो चेंडू बाहेर न जाता सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावला. परिणामी मुनाफ बाद होतोय. आणि एक मोठा फटका मतीन 11 संघाला. मुनाफची जागा घेण्यासाठी मैदानात उतरतोय तो मयूर सुद्धा अत्यंत चपळ आणि चालाक खेळाडू. तडाखेबाज फटके त्याच्या बॅटमधनं नेहमी बघायला मिळतात, परंतु रणजित आहे तेवढ्या ताकदीचा गोलंदाज. खूपच अनुभव त्याच्या पाठीशी आणि एक आगळी भरतात. त्या जसा रनअप घेतो त्या रनअप मध्ये तुम्हाला दिसेल त्याची ऍक्शन. आणि त्या पद्धतीने फिरकीचा जादूगर म्हणून प्रसिद्ध असलेला रणजित डावखुरा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल आणि त्याचा समाचार घेईल तो मयूर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. रणजित टू मयूर. आणि टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर वळलेला हा चेंडू पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. वाईड +1 = 2. 2 अवांतर धावा या ठिकाणी मिळत आहेत. आणि या ठिकाणी चला पुढील पुन्हा एकदा सज्ज होतोय रणजित.
आता मात्र पुन्हा बॅक टू बॅक वाईड. पुन्हा एकदा अवांतर धाव. आतापर्यंत फक्त 3च चेंडू टाकून झालेले आहेत. अजूनही षटकातील 3 चेंडू टाकायचे बाकी आहेत आणि अवांतर एक्स्ट्राच्या ज्या धावा आहेत त्या मात्र रोखाव्या लागतील दीपांशू 11 संघाला. पुन्हा एकदा सज्ज होतोय रणजित. शेवटचे षटकातील त्याच्या षटकातील 3 चेंडू. आता मात्र फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉसच्या चेंडूचा जो समाचार घेतलाय मयूरने, मी अगोदरच बोललो होतो की त्याच्या बॅटमध्ये तुम्हाला उंच उंच फटके बघायला मिळतील आणि त्याच प्रात्यक्षिक दाखवत होतो समोर मैदानामध्ये. प्रेक्षकांची मन जिंकतोय मयूरच्या बॅटमधनं येतो षटकार. आणि पुन्हा एकदा कसारा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मी सर्व क्रिकेट रसिक आणि खेळाडूंना विनंती करतो, कोणी भोजनाचे बाकी असतील त्यांनी कृपया भोजन करून घ्यावे. आता मात्र पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू या ठिकाणी बघायला मिळतोय. षटक. किती बॉल बाकी आहे? बॉल बाकी आहे का? 1 चेंडू बाकी आहे. स्कोर 45 धावा आतापर्यंत जमा केलेल्या आहेत मातीन 11 संघाने. पुन्हा एकदा हवे चेंडू. या ठिकाणी संधी निर्माण झालेली आहे, बघूया. आणि हा निसटता झेल म्हणता येईल. हातात पकडला गेला होता परंतु शेवटच्या क्षणी बॉल मात्र जमिनीकडे वेध घेतोय, जमिनीवर पडतोय, झेल ड्रॉप होतोय, एक जीवदान मिळतंय. बघा एका चेंडूमध्ये काय काय होतंय. एका चेंडूमध्ये गोलंदाज चेंडू टाकतो, फलंदाज चेंडू मारतो, क्षेत्ररक्षण कॅच घ्यायला धावतोय, त्याच्या हातातून बॉल निसटतोय, परिणामी एक्स्ट्रा धावाही होतात. म्हणजे एका चेंडूवरती काय काय घडू शकतं हे आपल्याला बघायला मिळतं मैदानामध्ये. किती धावा झाल्या रे? किती ओव्हर किती धावा झाल्या? हॅलो 3 षटक नंतर मातीन संघाची धावसंख्या झाली ती 47. शेवटचा षटक हाताळतोय तो बॉलरचं नाव काय रे? आकाश गांगर. आणि आकाश गांगरचा पहिला चेंडू मला असं वाटतंय पंचांनी नो घोषित केलेला आहे. पहिला चेंडू नो बिमार, म्हणजे पुढची एक पर्वणी असणार आहे अजयसाठी. फ्री हिट म्हणजे या चेंडूवरती कोणतेही फटके खेळण्याची मुभा असते. आउट नसणारी गाडी पण धावचित तुम्ही करू शकता. आणि त्याच पद्धतीने नक्कीच फ्री हिटचा फायदा या ठिकाणी अजयने घेतलेला आहे. आणि मला असं वाटतंय अजयच बाद होतोय, कारण या ठिकाणी क्रॉसिंग चेक केलं जाईल. यस, इथं चेक करताना आमचे पंच एकनाथजी दगडे साहेब, थर्ड पंच बघूया. इथं अजय आउट असणार आहे. अजयला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. नक्कीच स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये मला असं वाटतंय एक पावसाळी स्पर्धा असल्यामुळे धावण्यामध्ये नक्कीच थोडंसं आपण कमी पडतो. आणि ते कुठेतरी आपण स्वीकारलं पाहिजे की आपण ज्यावेळेस खेळपट्टीवरनं धावतो तर साहजिकच जे आपण उन्हाळ्यामध्ये धावू शकतो ते पावसाळ्यात नाही धावू शकत. आणि त्याचाच परिणाम असा झाला की अजयला बाद व्हावं लागलं. नक्कीच त्यांनी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला. त्याला माहिती आहे जबाबदारी जर आपण घेतली तर नक्कीच धावाचा डोंगर उभा करू शकतो. पण कुठेतरी थोडीशी धाव कमी पडली, थोडंसं एफर्ट्स कमी पडले, थोडेसे प्रयत्न कमी पडले आणि अजयला मात्र धावचित होऊन तंबूत परतावं लागतंय. बॅड लक अजय. आणि अजयची जागा मैदानात घेतोय तो मतीन संघाचे कर्णधार
परंतु आता मात्र मयूर ऑन स्ट्राईक. आकाश गांगड पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. हा एक डावखुरा गोलंदाज आणि नक्कीच दीपांशू एंटरप्राइजेस 11 म्हटलं म्हणजे एक अशा ताकदीचा नव्या उमेदीचा हा संघ तयार केलेला आहे. सन्मान्य एकनाथजी कोर साहेब यांच्या मालकीचा हा संघ आणि बघा काही कमाल दाखवतोय आकाश. आकाश हा डावखुरा गोलंदाज मयूर पिंगळ्यासारख्या एका बलाढ्य अशा फलंदाजाला बाद करतोय. आणि डावखुरा गोलंदाज म्हटलं म्हणजे आगळी वेगळी ऍक्शन असते. डावखुऱ्या गोलंदाजाचे शक्यतो बॉल हे फलंदाजाच्या लक्षात येत नसतात आणि त्याचाच परिणाम असा होतोय की आकाश गांगड यशस्वी होतोय मयूरला आउट करण्यामध्ये. काय वाटतं लखन साबळे आपल्याला? बरोबर वाटतं. चला जाऊया मैदानाकडे परत. मयूरची जागा घेण्यासाठी मैदानात उतरता येते रवी सर आणि नक्कीच आमचे सचिन असेल मनोज असेल यांनी हा संघ जो बांधणी केलेली ती गेल्या 2 ते 3 महिन्यापासून बघतोय. खूप सुंदर संघ बनवलाय. खूप चांगले चांगले खेळाडूंचा भरणा त्यांनी आपल्या संघात केलेला आहे. बघूया हा सामना चा जो निर्णय शेवट आहे तो कसा होतो. पुन्हा एकदा आकाश गांगड संजय पंजांच्या उजव्या बाजूने सामना करेल रवी सर आणि रवी सर बेट होत आहेत बाद. एक निर्धाव चेंडू. नक्कीच एक डावखुरा गोलंदाज आता मात्र पॉइंटच्या दिशेने टोलेला चेंडू त्या ठिकाणी साजिद धावतोय परंतु चेंडू जातोय सीमा पार. चौकार. या चौकाराने धावसंख्या झाली ती 54 धावा. षटकातील 2 चेंडू उर्वरित. आकाश शेवटचा चेंडू. आता मात्र उंचावून ठेवलेलं चेंडू दरम्यान त्या ठिकाणी गडी बाद होतोय. रवी सरांच्या बदल्यात गडी बाद होतोय. षटक संपलं. षटक संपतंय. चौकार जाण्याच्या अगोदर 1 बॉल डॉट आहे. चौकार जाण्याच्या अगोदर 1 बॉल डॉट आहे. पहिला नो. दुसरा रनआउट. तिसरा 1 रन. फ्रेड चेंडूवरती रनआउट झालेला आहे तो. +1 विकेट. सिंगल विकेट 0 4 6 चेंडू झालेले आहेत.
डाला वो 48 में चला एक चेंडू शिल्लक. वाईडचा रिव्ह्यू. हॅलो, पंच त्या ठिकाणी निर्णय देतील. आपण खेळाडूंनी पंच आपला डिसिजन काय आहे? वाईड पण मतीन यांचा रिव्ह्यू आहे. रिव्ह्यू दिला जाईल. थांबा जागेवर.
फेअर डिलिव्हरी. नाही एक रिव्ह्यू देतो ना तो जर फेल गेला ना त्यांचा रिव्ह्यू तर नंतर रिव्ह्यूच नाहीये. एकच रिव्ह्यू दिले ना आपण. एक रिव्ह्यू फेल झाला तर नंतर त्यांना कुठलाच अलाउड नाही करायचं. 55 धावा झालेल्या आहेत. 56 धावांचं हॅलो 56 धावांचं हॅलो 24 चेंडू मध्ये 56 धावांचं लक्ष. 55 एक बाईज आत्ताचा शेवटचा. केला केला हॅलो हॅलो चला सबट्रॅक्शन साधून घ्यायचंय. आणखी आपल्याला आजचा फायनल देखील खेळवायचा आहे. विनंती आहे एक धाव घेतलेली आहे. 55 धावा झालेले आहेत. हॅलो 56 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. विनंती आहे सर्व संघाला की आपण मैत्रीपूर्ण सामने खेळायचे आहेत. पंच देखील आहेत. जर कुठलाही निर्णय होत असेल तर कर्णधाराने येऊन चर्चा करायची आहे. मी सर्व संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय. दरम्यान चालू असलेला सामना दीपांशी 11 विपक्ष मतीन 11 दोन्ही नावाजलेले संघ. तर चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. चला मैदानावरती फलंदाज एंटर होताना अजय आणि सचिन. भव्य दिव्य अशा ही रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे आपल्या कसारा नगरीमध्ये. या कसारा नगरीमध्ये आपण जर का बघायला गेलो तर चांगल्याशा स्पर्धा देखील अनुभवतो. या स्पर्धेच्या अंतर्गत भोजनाचा देखील आस्वाद घ्यायचा आहे. जेही बाकी असतील त्यांना विनंती आहे की आपण भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. 55 धावांची गरज आहे. 54 झालेले आहेत. 55 करायचे आहेत. 55 करायचे आहेत. 54 झालेले आहेत. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन आलेला आहे तो पंकज. त्यांचा सामना करेल तो सचिन. पहिलाचा चेंडू खोलवर मारा करण्याचा प्रयत्न कुठेतरी चेंडू टाकण्यात फसलेला आहे. बॅटच्या जवळ गेलेला चेंडू त्यावरती येतोय खणखणीत. दमदार षटकार. षटकाराने सुरुवात करताना काय फटका म्हणावा लागेल. लॉंग ऑनच्या डोक्यावरतून मारलेला हा फटका. मी विठाई क्लिनिक 11 संघाच्या सर्व खेळाडू विनंती असेल आपण कॉम्प्युटर बॉक्सच्या डाव्या बाजूला येऊन जमा व्हायचा आहे. दरम्यान पुढील चेंडू आपण टप्प्याचा चेंडू मोठा प्रहार चेंडू निघूनच जाईल. दमदार षटकार. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या 6 ने भरकर वाढते. धावसंख्या होते ते 1 डझन म्हणजे नक्कीच 12 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू 2 षटकार. काय सुरुवात म्हणावं लागेल आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी. 55 धावांचं लक्ष असताना 2 षटकार 2 चेंडूवरती लगावले ते सचिन यांनी. आतापर्यंत चांगल्याची फलंदाजी त्यांच्या बॅट मधून बघायला मिळाली आहे. आपण अप्रतिम फटकेबाजी करतोय. दरम्यान बघूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज तो पंकज. पुन्हा एकदा खोलवर मारा. आता मात्र त्रिफळा चेप बाद झाला तो सचिन. कमबॅक करताना चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. चांगलासा कमबॅक म्हणावं लागेल. नक्कीच 2 चेंडूवरती 2 षटकार लागल्यानंतर कुठेतरी दडपण होतं. परंतु फुल लेंथ मध्ये टाकलेला हा चेंडू त्यावरती यष्टा उद्ध्वस्त केला आणि पहिल्या गडी बाद करण्यात यश मिळालं ते पंकजला. आपला 3 फटकेबाजी करत होता परंतु कुठेतरी थांबावा लागला. चला फलंदाज एंटर व्हायचं आपण. बाळा सचिन यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात येताना तो बाळा
चेंडूवरती 2 षटकार लगावलेले, त्यानंतर यष्ट उद्ध्वस्त केल्या. 3 चेंडू आणि 12 धावा. ह्या सामन्याला खूप उशीर झालेला आहे, तर विनंती आहे सर्वांनी आपण कुठलाही वेळ न दवडता जरा घाई करायची आहे. यानंतर सामना होईल तो विटाई क्लिनिक 11 विपक्ष बाळा शिरळ. बाळा माहिती त्याचं ओरिजिनल नाव मला माहित नाही भाऊ. बाळा टाक ना जाऊ दे ना, कोणाला तरी कट कर. पहिलाच चेंडू फेस करताना बाळा षटकातील 3रा चेंडू बाद झाला, त्या कारणाने तो मैदानात येताना चांगली अशी झेल. 2 चेंडू 2 षटकार, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू 2 विकेट, 2 गडी बाद करण्यात यश मिळालं. काय आपला 2 कमबॅक म्हणावं लागेल. आता मात्र त्यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात जाताना ते मनोज. 4 चेंडू 12 धावा, 55 धावांचं लक्ष्य. 4 षटकामध्ये 55 धावा पूर्ण करायच्या आहेत. चार चेंडू आणि 12 धावा झालेल्या आहेत. यानंतर होणारा सामना विठाई 11 विपक्ष इन्शा स्पोर्ट्स शिरोळ. सेमीफायनलचा सामना असेल तो. दरम्यान आता मात्र स्वेर मारा करताना पंचांच्या दोन्ही कर समांतर अवंतर अशी एक धाव. अवंतर धावेने धावसंख्येत भर होती. धावसंख्या होती ती 13. 4 चेंडू आणि 13 धावा. इसी चुकी करताना गोलंदाज हायट्रिकचा चेंडू होता, परंतु स्वेर मारा केला. त्यानंतर बघूया पुढील चेंडू और हॅट्रिक होते का गोलंदाजाची. आता मात्र उसळी घेताना चेंडू कुठल्याही प्रकारचा चेंडू आणि फळीमध्ये संपर्क न निर्धाव चेंडूची सांगता सावतो तो मध्ये मुनाफच्या हातामध्ये तो चेंडू. निर्धाव चेंडू 5 चेंडू 13 धाबा. 2 चेंडू मध्ये 12 धाबा खर्च केलेला. त्यानंतर चांगलासा कमबॅक. 3 चेंडू मध्ये अवघी 1च धाब खर्च केली ती पंकजांनी. शेवटचा चेंडू बघूया कसा समाचार घेतोय तो मनोज. खोलवर मारा उंचावून गेलेला हा चेंडू. त्यावरती झेल घेण्याची संधी होती. झेल भूमीला प्रदान केले. धावसंख्या आल्या त्या पूर्णपणे 6 धावाच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 19. लवकर घेऊन जा बाळा, बाळा पळ. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा षटक घेऊन आला तो सचिन यांचा सामना करेल तो अजय. मागच्या सामन्यामध्ये चांगली अशी फटकेबाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला तो फलंदाज अजय. बघूया काय करतोय आता. 55 धावांचं लक्ष्य आहे. 19 धावा पूर्ण झालेल्या आहे. उर्वरित चेंडू मध्ये आपल्याला उर्वरित धावा पूर्ण करायच्या आहेत. दरम्यान राईट आर्म राऊंड द विकेट समोर बाहेर काढणं. स्वेर मारा नक्कीच पंच आम्हाला घोषित करतील हा अवंतर चेंडू. हॅलो. एकूण 2 अवंतर धावा. या अवंतर धाव्याने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 21. कुठल्याही प्रकारे अजून चेंडू षटकामधील झालेला नाही. पहिलाचा चेंडू स्वेर मारा त्यावरती खराब क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाचं मुनाफ यांचं. दरम्यान या 2 धावा. या 2 धाव्याने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 21. 6 चेंडू आणि 21 धावा आतापर्यंत जर बघायला गेलं तर बघूया पुन्हा एकदा सुरुवात करताना आपल्या षटकाच्या पहिल्या चेंडूची. 9 चेंडू 2 धावा एकूण. धावसंख्या 2 ने मारते. धावसंख्या होती ती 23. हो धावसंख्या झालेली. हॅलो हॅलो हॅलो. धावसंख्या झालेली आहे ती 23.
टप्प्याचा चेंडू, कुठेतरी चेंडू आपल्याला बॉडी पासून लांब न्यायचा होता, परंतु बॅट कुठेतरी बॉडीपेक्षा लांब गेली. हा रिव्ह्यू घेऊ शकता तुम्ही. रिव्ह्यू घेऊ शकतात. एक आहे ना, रिव्ह्यू घेऊ शकता. एका इनिंगला एक रिव्ह्यू आहे आणि मथीन 11 संघ आपल्याला जर डाऊट असेल तर आपण रिव्ह्यू घेऊ शकता ना. आता फिल्डिंग वाल्यांचा आहे. फेअर डिलिव्हरी नक्कीच डॉट चेंडू असेल, रिव्ह्यू राहिलेला आहे आपला, परंतु कुठल्याही प्रकारचा जो कर्णधार आहे त्याने रिव्ह्यू घ्यायचा आहे. विनंती आहे आपल्याला फेअर डिलिव्हरी, निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर धावसंख्या जर पाहायला गेलं तर आपण बघायला गेलो तर 23 या आकड्यावरती थांबलेली आहे. दुसरा चेंडू सचिन यांचा मनोज करिता. बघूया काय करतो तो मनोज. आत्ता मात्र स्क्वेअर मारा अवंतराशी एक धाव. अवंतर धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 24. एक चेंडू आणि 24 धावा. कुठल्याही प्रकारची लढाई सापडत नाही गोलंदाजाला. आतापर्यंत पाहायला गेलं तर अवंतर धावा खूप खर्च केलेल्या आहेत. या षटकामध्ये जवळजवळ 4 धावा खर्च केलेल्या आहेत. 4 नाही 5 धावा खर्च केलेल्या आहेत. दरम्यान पुढील चेंडू स्ट्रेटच्या अरे बॉल कुठे गेला. चांगल्याशी झेल बाद झाला तो मनोज. मनोज यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात जाताना आकाश. 2 चेंडू 25. 24 धावा झालेल्या आहेत. षटकातील पुढील चेंडू आकाश करिता. पुढील चेंडू नो चेंडू, खराब चेंडू. पिचच्या बाहेर पडलेला हा चेंडू. नक्कीच पुढील चेंडू फ्री हिट असेल. या अवंतर धावाने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 25. पुढील चेंडू फ्री हिट. बॅटची गेलेला डिक्लेअर झोनकडे एक धाव. हॅलो. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 26. 3 चेंडू आणि 26 धावा. षटकातील अजूनही 3 चेंडू उर्वरित. बघूया 3 चेंडूचा कसा समाचार घेतोय. आता मात्र स्ट्राईक एंडवरती येत तो अजय. तडाखेबाज फलंदाज तो अजय. बघूया काय करतोय अजय. स्क्वेअर मारा अवंतराशी एक धाव. अवंतर धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 27 या आकड्यावरती. बघूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. आता मात्र राखण राऊंड विकेट मारा करतोय. निर्धाव चेंडू. षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा अवंतराशी एक धाव.
धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती प्रशांत मला मॅच बघून 28. बॉल 4 काय 4 चेंडू आणि 28 धावा षटकातील. 14 चेंडू आणि 27 धाब्यांची गरज. 10 चेंडू आणि 27 धावा झालेल्या आहे. दरम्यान 28 धावा झालेल्या आहे आतापर्यंत. जर बघायला गेलं तर चांगला असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक धाव पूर्ण. एका धाववरती समाधान. एका धावने भर धावसंख्या होती 29. शेवटचा चेंडू अजूनही उर्वरित. अजूनही 13 चेंडू आणि 26 धाब्यांची गरज. 13 चेंडू 26 धावा. चेंडू आकाश करिता. निर्धाव चेंडू 2 षटकीच्या संपतीनंतर धावसंख्या 29. शिवराम वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरे षटक घेऊन आला तो शिवराम. हॅपी बर्थडे. राईट ऑफ राऊंड विकेट मारा करायला अजय करिता. मिठाई क्लिनिक 11 संघाचे सर्व खेळाडू या सूचनेकडे लक्ष द्यायचं. यानंतर आपली मॅच खेळवली जाईल. दरम्यान पहिलाचा चेंडू शिवराम यांचा अजय करिता. खोटा चेंडू. चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. व्हाईट कव्हरच्या दिशेने सीमा पार. खणखणीत षटकार. 6 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 35. 1 चेंडू आणि 35 धावा. हॅलो चांगला असा फटका. पुन्हा एकदा 1 धाव. काही करायचे आहे आपण. या एका धावने धावसंख्येत भर. धावसंख्या होती 36. षटकातील पुढील चेंडू. फुलटाच चेंडू. फुल टोन आणि षटकार. 6 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 42. 42. या 6 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 42. अजूनही 13 धाब्यांची गरज. नऊ चेंडू आणि 13 धाब्यांची गरज. चला घाई करायची आहे आपण. 9 चेंडू 13 धाबा. 4था चेंडू शिवराम यांचा आकाश करिता. फुलटॉस चेंडू. फुलटोली वसूल करण्याचा प्रयत्न होता परंतु अपयशी ठरला. चेंडू सीमारेषेकडे वेग घेताना चांगलाच क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. खराब फेकी होणार लागेल. दरम्यान दुसरी देखील धाव पूर्ण. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 44. 8 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. 8 चेंडू 11 धावा. समीकरणामध्ये काहीसा बदल झालेला आहे. 55 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली मैदानात बघूया आता समीकरण येऊन टिपले ते 8 चेंडू आणि 11 धावांवरती. पाचवा चेंडू आकाश करिता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता. बघूया शेवटच्या चेंडूवरती कसा समाचार घेतो तो फलंदाज. 8 चेंडू 11
11 धावेचं गणित होतं. आता मात्र काहीच समीकरणामध्ये बदल. 7 चेंडू आणि 11 धावींची गरज. 7 चेंडू 11 धावा. हॅलो बोलता बोलताच मध्ये आटकून जातो. निर्धाव चेंडू 6 चेंडू आणि 11 धावींची गरज. बोलता बोलता हळू गाडी चालवा रे. बेकार झाले. 6 चेंडू आणि 11 धावींची गरज. वैयक्तिक पहिले सांघिक 4थं षटक घेऊन आलाय तो. निर्णायक षटक घेण्यासाठी आलाय तो मुनाफ. चांगल्याशी फटकेबाजी करताना आपण जर का बघितलं कालपासून त्यांच्या बॅट मधून चांगल्याशी फटकेबाजी होते. बघूया गोलंदाजी मार्कवरती चांगल्याशी गोलंदाजी करतात का. पहिलाच चेंडू आखोट टप्प्याचा शेडच्या दिशेने चांगलाचा फटका सजवला गेलाय. तितकंच चांगल्याचं क्षेत्ररक्षण देखील तितक्याच ताकदीचं म्हणावं लागेल. परंतु कुठेतरी फेकी चुकीची. दरम्यान 2 धावा खर्च केलेल्या आहेत. या 2 धाब्याने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 47. 9 धाब्यांची गरज. 5 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज. विनंती आहे दीपांशू 11 निशाणा असा फटका म्हणावा लागेल. झेल बाद झालेला आहे तो फलंदाज अजय. चार चेंडू आणि 9 धाब्यांची गरज. इम्तियाज फलंदाजीला जाताना नवीन फलंदाज. यानंतर होणारा सामना इन्शा स्पोर्ट्स शिरर विपक्ष विठाई क्लिनिक 11. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण नाणेफेकचा कौल करण्यासाठी सुद्धा यायचं आहे. तसेच दोन्ही संघाच्या खेळाडूंनी देखील आपण तयारीत राहायचं आहे. सेमीफायनलचा सामना तो असेल. दरम्यान पुढील चेंडू त्रिफळाचीत यष्टावधी असता. 6 चेंडू 11 धाब्यांची गरज असताना हा गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी आलेला. त्यानंतर त्याने पहिल्याच चेंडूवरती 2 धाबा खर्च केल्या. त्यानंतर 2 गडी बाद करण्यास यश मिळालं. बघूया आत्ता मात्र हायट्रिक चेंडू पूर्ण करतोय का. ललित नाही टीम मध्ये आमच्या. कुणाला आहे ललित नाही. चेंडू 9 धाब्यांची गरज. 3 चेंडू 9 धावा. प्रत्येकी चेंडूवरती 3-3 धावा पूर्ण करावा लागतील. 18.00 सरासरीने धावा करावा लागतील प्रत्येक षटकामध्ये. 3 चेंडू 9 धावेची गरज. 3 चेंडू 9 धावा. बघूया काय करतोय. चौथा चेंडू अखोट टप्प्याचा चेंडू होता. स्वेअर मारा. पंचांचे दोन्ही कर समांतर. यानंतर धाब्याने धावसंख्येत भर होते. आता मात्र समीकरणामध्ये काहीच बदल. समीकरण झालेलं आहे. 3 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. 2 चौकार आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकतो. परंतु 2 डॉट बॉल नक्कीच या सामन्यामध्ये आपल्याला पूर्णपणे आपली पकड आणून देऊ शकतो. तो त्रिफळाची पुन्हा एकदा यष्टा उद्ध्वस्त केला. 2 चेंडू 8 धाब्यांची गरज. 2 चेंडू 8 धावा. आहे तिकडे तिकडे. 2 चेंडू 8 धाब्यांची गरज.
2 चेंडू 8 धाब्यांची गरज. 55 धावांचं लक्ष्य होतं. चांगल्याची फटकेबाजी देखील बघायला मिळाली आपल्याला दीपांशू 11 या संघाकडनं, परंतु कुठेतरी चुकी करताना वारंवार आपल्या गडी बाद केलेले आहेत. नक्कीच विकेट सोडल्या कारणाने आपल्याला या सामन्याला 2 चेंडू 8 धावांवरती हवा लागला. आता मात्र चांगलासा फटका, 1 धाव पूर्ण, एकाच धावावरती समाधान. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने 1 चेंडू 7 धाब्यांची गरज. अधिकृत जर का हा चेंडू पूर्णपणे हाताळला गेला तर नक्कीच शिरोळ संघ हा विजय होऊ शकतो. एक चेंडू 7 धाबा, 1 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. मथिनी लेवना संघ विजयी. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन, तसंच पराभूत झालेल्या संघाचं कौतुक.